एक राजाचा पाय उजवा कोणाचा, सामान्य माणसाचा, एक डावा कोणाचा तर VIP-चा. हे चालूच असतं. VIP आपला मस्त फोटो काढून मस्त पाया बिया पडतोय आणि दुसरा इथं 13 तास मरून काय तर बाबा कॉलरला पकड टाक मागे, कॉलरला पकड टाक मागे. ही परिस्थिती लालबागमध्ये. आणि इथे तुम्ही जाणार, मला असं वाटतं तुम्हाला स्वतःला तुम्ही माणूस म्हणून जर का असाल ना तर लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे की चला आपण जातोय कुठे, कुठल्या ठिकाणी जातोय गणपतीच्या दर्शनाला. काय तुमच्या घरात गणपती नाही का, तुमच्या मंडळात गणपती नाही का, तुमच्या घराबाजूला गणपती नाही, तुम्हाला जायचं या लालबागच्या राजालाच काय गरज पडली आहे. चला मला कळत नाही, हे माणसं 13 तास लाईन लावत आहेत आणि मी कुठे चाललो, हा लालबागच्या राजाला दर्शन झालो का, आणि नाही तिकडे मरायला लाईनी लावायला. आम्हाला कुठे स्वाभिमान उरलाय, आम्ही माणूस म्हणून जगतच नाहीये, आम्ही किड्या मुंग्या आहोत. आम्ही लालबागच्या राजाला चाललोय, 13 तास दर्शन घेणार आणि काय करणार, कॉलरने पकडला फेकला, कॉलरने पकडला की फेकला. हे तुमच्या नशिबात आहे, हेच तुमचं जीवन आहे. हा तुम्ही सामान्य माणूस म्हणून जगताय तुम्ही आणि ही तुमची माणूस म्हणून इज्जत. मित्रांनो मला असं वाटतं ना तुम्ही थोडं तरी समजा यार, धर्माच्या नावाखाली, आस्थेच्या नावाखाली आपल्या या सगळ्या गोष्टी घडून आणतात. हे वरचे जे बसलेले आहेत ना त्यांना तुम्ही समजा ह्या गोष्टी. मला असं वाटतं मी तुम्हाला माझा एक व्हिडिओ टाकला या चॅनलवर, तो पूर्ण पहा. त्याला चांगल्या लोकांनी रिस्पॉन्स केला, 10 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांनी बघितलं आहे. प्रत्येकाची कमेंट माझ्या त्या व्हिडिओखाली एक पॉझिटिव्ह कमेंट आहे. ह्या मंडळाच्या विरोधात, ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात मी जे बोलतोय त्याच्या माझ्या फेवरमध्ये कमेंट्स आल्यात आणि मला असं वाटतं तो व्हिडिओ तुम्ही पाहिला पाहिजे. तुम्ही या चॅनलवर आलात तर नक्की आपला व्हिडिओ पहा आणि हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. मित्रांनो आपल्या मराठी बांधवांच्या पाठी आपल्या खंबीरपणे उभं राहायचं आहे, एवढंच सांगेल. तुर्तास सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.